नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पवार आणि आज आपण बोलणार आहोत एका इंटरेस्टिंग टॉपिकवर. भारतात इलेक्ट्रिक कार्स खरंच यशस्वी होतील का? का हा एक फक्त बबल आहे? कारण काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक ग्राहक आलं होतं. त्याची 3 वर्ष जुनी ईव्ही कार विकायची होती. पण त्याला मार्केटमध्ये अपेक्षित रिसेल व्हॅल्यू मिळत नव्हती. तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न आला, जर ईव्ही कार भारताचं भविष्य असतील, तर त्यांच्या रिसेल व्हॅल्यूला इतका संघर्ष का करावा लागतोय? आज ईव्ही मार्केट वेगाने वाढत आहे. नवीन ईव्ही मॉडेल्स लॉन्च होत आहेत. चार्जिंग स्टेशन वाढत आहेत आणि सरकार देखील ईव्हीला प्रोत्साहन देत आहे. ईव्हीचे फायदे खूप आहेत. रनिंग कॉस्ट कमी आहे, मेंटेनन्स कमी आहे आणि प्रदूषणही कमी होते. पण दुसरी बाजू देखील तितकीच महत्त्वाची आहे. यूज्ड ईव्ही कार कार खरेदी करताना अनेक ग्राहक बॅटरी हेल्थबद्दल विचारतात, बॅटरी किती टिकेल विचारतात, वॉरंटी किती शिल्लक आहे हे सुद्धा विचारतात आणि भविष्यात बॅटरी बदलण्याची वेळ आली तर खर्च किती येईल? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याच कारणामुळे आज अनेक ईव्ही कार्सना अपेक्षित रिसेल व्हॅल्यू मिळत नाहीये. पण ईव्ही वाईट आहेत का? माझं उत्तर आहे नाही. पण ईव्ही मार्केट अजून विकसित होत आहे. जसं सुरुवातीला पेट्रोल कारबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका होत्या, तसंच आज ईव्ही बाबतही आहेत. माझ्या मते पुढील 10 ते 15 वर्षात भारतात ईव्हीचा मोठा विस्तार होईल. पण सध्या ईव्ही घेण्यापूर्वी फक्त रनिंग कॉस्ट बघू नका. रिसेल व्हॅल्यू, बॅटरी वॉरंटी आणि तुमचा वापर याचाही विचार करा. कारण गाडी खरेदी करणं सोपं आहे, पण योग्य किमतीत विकणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता मला सांगा, जर तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, तर तुम्ही ईव्ही घ्याल का पेट्रोल? आणि जर 2035 पर्यंत भारतात गाड्या इलेक्ट्रिक असतील की पेट्रोल? तुम्हाला काय वाटतंय? खाली नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका आणि अशाच फ्युचर टेक अपडेट्ससाठी माझ्या पेजला फॉलो करा. राहुल पवार एक्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.